काही वेळा तिला वाटे पक्ष्याचं पिल्लू अंड्यातून बाहेर येताना भोवतालचं कवच असंच तडकतं. आत्ताच आपला खरा जन्म होत आहे. आपल्या वडिलांची दिवसा गणिक वाढत चाललेली असहाय्यता हा त्यातला एक भाग होता. सूर्यालच्या वागण्यातला बदल, त्याची वाढती सलगी हा त्यातला दुसरा भाग होता. पण याखेरीज तिसरा, पण कदाचित जास्त महत्वाचा असा तिसरा भाग होता. सुरुवातीस ते केवळ एक नाव होतं, सारंग. एक नाव फक्त, पण ते नाव स्वतःभोवती नाना अफवांचं एक झगमगतं वलय घेऊन तिच्यापर्यंत आलं होतं. त्याच्या संबंधी शिरी जे काही ऐकत होती त्यानं तिला एक विचित्र अस्वस्थपणा वाटत होता आणि त्याचबरोबर एक अधीर उत्सुकताही वाटत होती. तिनं त्याच्या संबंधात असं ऐकलं होतं की त्याचा जन्म एका उच्च कुळात झाला होता. सर्व विषयांच्या सर्वोत्कृष्ट शिक्षणाचा त्याला लाभ झाला होता आणि उंचीवरून प्रवास करत असताना त्याच्या वाहनाला एकदा अपघात झाला. त्या क्षणी त्याचा मुख्य केंद्राशी संपर्क नव्हता, त्यामुळे त्याच्या अपघाताचं नक्की स्थान समजायला जरा उशीर लागला. आणि मग तिथे जेव्हा अधिकारी पोहोचले तेव्हा त्यांना सारंग सापडला नाही. त्याचं शवही सापडलं नाही. तेव्हा तो जिवंत नक्की होता. अपघात स्थानाहून तो स्वतःच कुठे गेला की इतरांनी त्याला जखमी अवस्थेत नेलं हेही समजायला मार्ग नव्हता. त्याच्या हातात शक्तिकंकण होतं, पण एकतर ते अपघातात नादुरुस्त झालं असावं किंवा त्यानं त्याचा वापर केला नसावा. सारंगचा मागमूस लागला नाही एवढं खरं. तो तेव्हा जो गायब झाला तो जवळजवळ 7 वर्षांनी सूर्य साम्राज्याच्या क्षितिजावर एखाद्या धूमकेतूसारखा उगवला होता. धूमकेतूसारखाच अज्ञात, त्याच्यासारखाच झगमगता, धूमकेतूसारखा अनेक बदलांची नांदी वर्तवणारा. एक मात्र खरं होतं, महालातल्या चाकर आणि गुलाम लोकांची मनं त्यानं पार जिंकली होती. त्याचा उच्चार ते लोक एखाद्या सिद्धाच्या नावासारखा करत. इतरांनी कोणी सारंगचं नाव काढलं असतं तर हे लोक शिंपल्यासारखे घट्ट तोंड मिटून बसले असते. पण शिरीचं त्यांच्याशी वागणं इतकं वेगळं होतं आणि तिच्यावर त्यांचा इतका विश्वास होता की तिच्याशी मात्र ते मोकळेपणे बोलू शकत होते. पण त्यांनी सांगितलेल्या गोष्टीत अतिशयोक्तीचाच भाग तिला जास्त वाटत होता. तिची अशी कल्पना झाली की आयुष्याबद्दल सर्वस्वी निराश झालेले हे लोक एखादं श्रद्धास्थान शोधत असतील. त्यांच्या जाचातून, पिळवणुकीतून, अमानवी अन्यायातून त्यांची सोडवणूक करणारा एक रक्षणकर्ता, त्राता त्यांची आंधळी मनं शोधत होती. ती मनाशी उपहासानं म्हणाली सुद्धा, वैयक्तिक अन्यायाच्या परिमार्जनासाठी हे दुसऱ्यावर अवलंबून कसे राहतात? त्यांचा मोक्ष त्यांच्याच हाती नाही का? हे विचार चुकीचे होते हे तिला मागून समजलं, पण आपल्या मनात असे विचार येऊ शकतात हीच एक क्रांती आहे हे काही तिच्या ध्यानात आलं नाही. भूमिका बदलली की क्रांती हाच नैसर्गिक स्थायी भाव होतो. तेव्हा मग हा सारंग, तो कसा दिसतो कोणाला माहीत नव्हतं, कारण तो सतत वेषांतर करत असतो. तो कुठे राहतो हे कोणाला माहीत नव्हतं, कारण त्याची अशी एक ठराविक जागा नव्हतीच. त्याच्या हालचाली ठराविक नसत, पण जिथे जिथे तो जाईल तिथे तिथे तो अन्यायाविरुद्ध झगडत होता. लोकांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देत होता. एका प्रचंड भावी संघर्षासाठी सिद्ध व्हायला सांगत होता आणि म्हणून अर्थात शासनाचा तो क्रमांक 1चा शत्रू होता. तिच्या प्रश्नात किंवा तिच्या आवाजात तिच्या नकळत सारंगबद्दलची तिची सहानुभूती प्रकट झाली असली पाहिजे. त्याखेरीज तिच्या नोकरा गुलामांपैकी कोणाची ते कृत्य करण्याची हिंमतच झाली नसती. सारंगच्या एका मेळाव्याची सूचना तिला एका संध्याकाळी तिच्या महालात सापडली. ती तिथे पोहोचण्यापूर्वी काही सेकंदच ती कोणीतरी तिथे ठेवली असली पाहिजे, कारण शिरी त्या झिरझिरीत कागदावरचे शब्द वाचत असताना ते आधी अस्पष्ट आणि मग संपूर्ण अदृश्य झाले. त्या जाहिरातीबद्दल कोणाशी बोलणं म्हणजे अप्रत्यक्षपणे त्या कटात सामील होऊन अशा कृत्यांना उत्तेजन देणंच होतं. तेव्हा शिरीनं तो कागद नष्टकात टाकून दिला आणि त्याची काही वाच्यताही केली नाही. मात्र मेळाव्याचं ठिकाण तिनं अगदी आठवणीनं लक्षात ठेवलं होतं. ती त्या मेळाव्याला जाणार होती. जाताना गुप्तता पाळण्याचं शिरीनं ठरवलं होतं. तिच्या कोणत्याही कृत्यानं अवकारांना, तिच्या वडिलांना मनस्ताप व्हायला नको होता. सध्याच्या अस्थिर परिस्थितीत अवकारांच्या सुकन्येच्या राजद्रोहाचं कोणी भांडवल करायला नको होतं. शिवाय तिच्याही सुरक्षिततेचा प्रश्न होता. हा सारंग आणि त्याचे हे भक्तगण, त्यांचे हेतू आणि मार्ग काय होते?
त्यांच्यात काही अतिरेकी असण्याचाही संभव होता. शिरीला कोणी ओळखले तर ते त्यांचा संताप तिच्यावर काढतील किंवा त्यांच्या राजकीय हेतूसाठी तिला ओलीस ठेवून घेतील. तेव्हा ती त्या मेळाव्याला गेली होती हे तिच्याखेरीज कोणासच कळता कामा नव्हता. आपलं तंत्रशाखेतलं शिक्षण हा तिनं एक अगदी औपचारिक भाग मानला होता, पण आता तिला त्या श्रमांचं चीज झाल्यासारखं वाटलं. तिच्या त्रिमित प्रतिमा सर्वत्र साठवल्या होत्या. कोणी सूचना देतात स्वयंचलित यंत्र तिच्या साधर्म्याचा शोध घेतील. तिच्या शक्ती कंकणातून शक्तीचा सतत निर्यास होत होता. मध्यवर्ती गणकयंत्रात तिचा ठाव ठिकाणा क्षणाक्षणाला नोंदला जात होता. उच्चवर्गीय अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठीच ही रचना होती. हेरगिरीचं शिक्षण घेताना शक्ती कंकणाच्या निर्यासाचा प्रभाव अगदी कमी कसा करावा याचा तिनं अभ्यास केला होता. तेवढे आता उपयोगी पडले. कुठे रासायनिक ग्राहक असतील तर त्यांना फसवण्यासाठी काही औषधं घेऊन शरीराचा दर्प बदलण्याचीही तिनं खबरदारी घेतली. मग महालाच्या गच्चीवरून खाजगी हेलिकॉप्टरनं ती निघाली. हेलिकॉप्टर एका पार्कमध्ये ठेवून दिलं आणि ती पायी पायीच निघाले. सूर्यनगरीचा परिसर केवळ विमानातून अगदी उंचीवरून पाहिला होता. शासनानं ओळीनं एकासारख्या एक बांधून दिलेल्या इमारती वरून मोठ्या सुबक दिसत. ती प्रत्यक्ष त्या जागी कधीच गेली नव्हती. शहराच्या एका नकाशाच्या सहाय्यानं तिनं आता त्या ठिकाणाची कल्पना मिळवली होती, पण पार्क पासून नगराची हद्द सुमारे अर्धा मैल होती आणि तेवढं अंतर काढताना तिला फार विचित्र वाटलं. हा भाग सर्वसामान्यांना खुला नव्हता. तिच्या सर्व प्रवासात तिला एकही पादचारी भेटला नाही. नगरवासियांची वाहनं राजपथावरून सुसाट वेगानं जात होती. आतले लोक आपल्याकडे जरा नवलानं व सुरक्षा अधिकारी असतील तर जरा संशयानं पाहत असतील या कल्पनेनं ते आणखीच अस्वस्थ होत होते. 2 विभागांची अलिखित सीमा म्हणजे दुकानांची एक प्रचंड रांग होती. ती ओलांडताच गजबजाट गर्दी आरडाओरडा सुरू झाला. आपण एकदम एका वेगळ्याच जगात आल्यासारखं शिरीला वाटलं. जरी तिचे कपडे अगदी सामान्य होते तरी तिचा डौलदार बांधा, पाणीदार डोळे, प्रमाणशीर चेहरा लोकांचं लक्ष वेधून घेत होता. तशी तिला स्वतःची काळजी नव्हती. केवळ निशस्त्र झटापटीत सुद्धा सर्वसामान्य पुरुषाला ती भारी गेली असती. आता तर तिच्यापाशी चाकू होता. शिवाय आणीबाणीची वेळ आलीच तर शक्ती कंकणही होतं. पण आता तिची इच्छा सर्वस्वी अनामिक राहण्याची होती. चालता चालता ती लोकांचे चेहरे न्याहाळत होती. ओढलेल्या चेहऱ्यांची, मोठमोठ्या डोळ्यांची, खंगलेल्या शरीरांची ती माणसं दाटीदाटीनं राहत होती, वावरत होती. त्यांचे कपडे अगदी निकृष्ट प्रतीचे होते. सर्वांच्या नजरातून एक प्रकारचा वखवखल्यासारखा भाव होता. त्या असमाधानी, असंतुष्ट, वैतागलेल्या चेहऱ्यांकडे पाहता पाहता शिरीला एका वेगळ्याच प्रकारची भीती वाटली. ही भीती तिच्या वैयक्तिक सुरक्षिततेसाठी नव्हती, तर ज्या समाज व्यवस्थेखाली आजवर ती सुखानं वावरत आली होती त्या व्यवस्थेच्या स्थैर्यासाठी होती. इथला असंतोष दारूनं ठासून भरलेल्या कोठारासारखा होता. एकच ठिणगी पडायचा अवकाश की असा काही प्रचंड स्फोट होईल की त्यात सर्वच नाश पावेल. यासाठीच का सुरक्षा दलाची यंत्रणा इतकी सर्वव्यापी आणि अत्याधुनिक होती? सुरक्षा दलाचे हेर इथेही वावरत असले पाहिजेत. ती आणखीन सावधपणे चालायला लागली. मेळाव्याचं स्थान जसं जवळजवळ यायला लागलं तसा तिला आसपासच्या लोकांतला बदल जाणवला. त्यांचे पवित्रे अळसटलेले असले तरी त्यांच्या नजरात तीक्ष्ण होत्या आणि येणारा जाणारावर रोखल्या जात होत्या. ती येथपर्यंत पोहोचली तरी तिला प्रत्यक्ष मेळाव्यात प्रवेश मिळणं कठीण जाणार आहे याची तिला कल्पना आली. पण याचाही विचार तिनं आधी केला होता. तिच्या चाकर गुलामांपैकी एक किंवा अनेक असल्या मेळाव्यांना हजर राहत असणार. त्यांच्यापैकी कोणीही आता दिसला तर शिरी प्रवेशासाठी त्याचा उपयोग करून घेणार होती. ठरलेल्या कार्यापासून परावृत्त होण्याचा विचारही तिच्या मनाला शिवला नाही. मेळाव्याच्या ठिकाणाच्या अलीकडच्या चौकात ती थांबली आणि आता तीही रस्त्यावरून जाणाऱ्यांचे चेहरे न्याहाळू लागली. तिच्या नोकर चाकरांपैकी कोणी आलं असलं तर वेषांतर करूनच येणार, तेव्हा त्याची ओळख समोरच्यापेक्षा मागच्या बाजूनच पटेल अशी तिला खात्री होती. कारण माणूस चेहरा बदलतो पण चालण्याची ढब बदलायला विसरतो. शिरीला 5-7 मिनिटांपेक्षा जास्त थांबावं लागलं नाही. एका माणसाची पाठमोरी चाल तिला ओळखीची वाटली. ती सावकाश रस्त्यावरच्या रहदारीत मिसळली आणि चालण्याचा वेग वाढवत त्या माणसाच्या एक पाऊल मागे चालायला लागली.
आता मुळीच शंका राहिली नव्हती. ती बोलली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक अतिमंद हास्य होतं. वर्तिक नावानं हा काही दचकू नकोस. जेमतेम त्याच्या कानापर्यंत पोहोचेल अशा आवाजात ती म्हणाली. मागे वळून पाहू नकोस, थांबू नकोस, चालत राहा. त्याचं नाव कानावर येताच तो माणूस एकदम दचकला होता. मग त्यानं खांदे खाली आणि आत ओढून घेतले होते. त्याची पावलं ताठ पडायला लागली होती. पळून जायचा विचार मनात आणत असशील तर तो सोडून दे. सुरक्षा दलाकडे एक शब्द टाकला तरी ते तुझं काय करतील हे तुला माहीत आहेच. मी सुरक्षा दलापैकी नाही. मागे वळून पाहू नकोस. माझं एक काम कर, मला आत्ताच्या सारंगच्या मेळाव्याला हजर राहायचंय. तुमचे रक्षक किंवा पहारेकरी जे कोणी असतील त्यांच्यातून मला आत घेऊन जा. तू काहीही कर, मला आत घेऊन जा. चल. वर्तिकचे खांदे पराभूतपणे ढिल्ले पडले. तो खाली मान घालून चालत राहिला. मध्येच एक दोनदा त्यानं एकदा उजव्या आणि एकदा डाव्या हातानं काही गुंतागुंतीचे संकेत केले. त्यांच्या संघटनेत वर्तिकचं स्थान बरंच वरचं असावं. त्याला किंवा शिरीलाही कोणी हटकलं नाही. मेळाव्याचं स्थान एक सार्वजनिक नृत्य महाल होता हे उघड झालं. उत्सुक अपेक्षापूर्ण स्त्री पुरुषांचा जमाव जवळपास आणि दारापाशी जमला होता. हीच मेळाव्याची जागा? शिरीनं विचारलं. वर्तिकनं मानेनच लहानसा होकार दिला. उजवीकडे तोंड करून उभा राहा आणि 100 अंक मोज. तोपर्यंत मागे वळून पाहू नकोस. शिरीच्या आवाजातल्या जन्मजात अधिकाराला आता एक नवीच धार आली होती. तिची खात्री होती की वर्तिक तिचा शब्द मोडणार नाही. तो उजवीकडे वळताच ती त्याच्या डाव्या अंगानं पुढे झाली आणि नृत्य महालाच्या प्रवेशद्वारातून आत शिरणाऱ्या घोळक्यात सामील झाली. अंधार यात्रा प्रकरण 5. नृत्य महालाचा सबंध तळमजला लोकांनी खच्चून भरला होता. वरती गॅलऱ्यातूनही लोक दाटीवाटेनं उभे होते. सर्वजण आपापसात हलक्या आवाजात कुजबुजत होते. त्यांचा सर्वांचा मिळून सागराच्या गर्जनेसारखा गंभीर आवाज वर छताकडे जात होता. किमान 5,000 लोक तरी तिथे जमले असावेत असा तिनं अंदाज केला. सर्वांच्या नजरा बँडस्टँडकडे होत्या. तिथे तिघे चौघे लोक आपापसात बोलत उभे होते. सारंग तिथूनच बोलणार असावा. ती जागा दिसेल अशा बेतानं आणि दारावरच एका बाजूला शिरी उभी राहिली. लोक आत येतच होते आणि गर्दी वाढतच होती. एक घामेजलेल्या चेहऱ्याची गलेलठ्ठ बाई शिरीला अगदी खेटून उभी राहिली. ती घाईघाईनं आली असावी कारण तिची अगदी दमछाक झाली होती. एका मळकट रुमालानं तोंडावरचा आणि मानेवरचा घाम टिपता टिपता ती शिरीला म्हणाली, सारंग दिसला नाही अजून. शिरीनं नकारार्थी मान हलवली. मागच्या आठवड्यातल्या मेळाव्याला आली होतीस? नाही, मी प्रथमच मेळाव्याला येत आहे, शिरीनं सांगितलं. त्या बाईच्या चेहऱ्यावर नाराजी उमटली. ती काहीतरी टोमणा मारणार होती पण तेवढ्यात लोकांच्या तोंडून एकत्रित असा मोठा सुस्कारा निघाला. शिरीचं लक्ष स्टँडकडे गेलं. मगाच्या तिघात आणखी एक जण येऊन मिळाला होता. बाकीच्यांपेक्षा तो बराच जास्त उंच होता. इतक्या अंतरावरून त्याच्या धारदार नाकाशिवाय शिरीला इतर काही स्पष्ट दिसत नव्हतं. चेहरा उभट होता. तर मग हा सारंग होता तर. तिलाही आपली उत्सुकता जाणवली. सारंगनं एक हात हवेत उचलताच लोकांचे आवाज एकदम थांबून शांतता पसरली. आधी मागच्या मेळाव्याचा अहवाल. वर्तुळ 15ची संख्या पुरी झाली आहे. वर्तुळ 16ची नोंदणी आजच्या मेळाव्यापासून सुरू होईल. शिरीला त्याचा आवाज किंचित घोगरा पण अर्जावी वाटला. या त्यांच्या तांत्रिक बाबतीत तिला स्वारस्य नव्हतं पण तिच्या शेजारणीला होतंसं दिसलं. शिरीच्या कमरेला कोपरानं ढुशी देत ती पुटपुटली, तरणी ताठी पोर तू अजून नोंदणी केली नाहीस? आम्हा वयस्कांना घेत नाहीत. नाहीतर. आसपासचे लोक एकदम करत त्यांच्या दोघींकडे पाहू लागले. शिरीचा चेहरा संतापानं एकदम लाल झाला. तिच्या आजवरच्या आयुष्यात तिच्याशी एवढ्या सलगीनं आणि उद्धटपणे कोणी बोललं नव्हतं. आत्ताची तिची भूमिका क्षणभर ती विसरलीच होती. पण ती किंवा ती बाई काही बोलायच्या आतच सारंग परत बोलायला लागला. त्याच्याकडे अर्धवट लक्ष देता देता शिरी भानावर आली. तिला आपली नैसर्गिक प्रतिष्ठा विसरायला हवी होती. नव्या सामान्याच्या भूमिकेशी समरस व्हायला हवं होतं. आता मोठीच आफत येऊ घातली होती. मी हे दरवेळी सांगत आलोय,
सारंग त्याच्या शांत गंभीर स्पष्ट आवाजात बोलत होता. आताही आवर्जून सांगतो, आपला हा संघर्ष कोणा व्यक्तीविरुद्ध नाही. मला मान्य आहे की तुमच्यावर अनेकदा असह्य अन्याय होतात, पण हा अन्याय करणारा माणूस हा या यंत्रणेचा हस्तक आहे. तो या अवाढव्य यंत्रणेतला एक लहानसा भाग, एक चक्र आहे. त्याला स्वतःची गती नाही. उद्या आपल्या हातात सत्ता आली तर आपली ही ध्येय धोरणं तितक्यात सचोटीनं आणि आवेशानं अंमलात आणील. तेव्हा माझी सूचना एवढीच आहे की वैयक्तिक हेवे दावे ठेवू नका. आणि माझी आज्ञा अशी आहे की कुठेही असंघटित वैयक्तिक हिंसाचार होता कामा नये. एका माणसाच्या अधीर मूर्खपणामुळे इतक्या वर्षांचे श्रम फुकट जाता कामा नयेत. वर्तुळात जे नोंदणी करतील त्यांना प्रत्यक्ष कामकाजाची रूपरेषा कळेलच. इतरांसाठी आणखी काही सूचना. सभासद नोंदणीच्या काही किमान अपेक्षा आहेत. ती संख्या पुरी झाली की प्रत्यक्ष संघर्ष सुरू होईल. ती वेळ माझ्याखेरीज कोणालाही माहीत असणार नाही. सुरक्षा दलाचे हेर तुमच्यात आहेत हे मी जाणून आहे. त्यांना उद्देशून हे आहे. इथे जमलेल्या सर्वसामान्यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही. त्यांना काहीही माहीत नाही. आता इतरांसाठी तुमच्या सहकार्याची आम्हाला जरुरी आहे. हे सहकार्य आसरा, अन्न, पाणी एवढ्यापुरतंच हवं. आणि तसं सहकार्य देणं कोणत्याही कायद्याखाली गुन्हा होत नाही. शिरीला त्याचं बोलणं अगदी प्राथमिक स्वरूपाचं वाटलं, पण त्याचा श्रोतृवर्ग कोणत्या पातळीचा होता हे पाहूनच तो बोलत होता. त्याच्या शब्दांचा लोकांवर विलक्षण परिणाम होत होता हे तर उघडच होतं. त्यांना कोणत्याही अत्याचाराची फूस न देता तो एका अंतिम साहसासाठी, एका सर्वोच्च त्यागासाठी त्यांची मनं घडवून तयार करत होता. त्याच्या आवाजातला अर्जव, प्रांजळपणा, युक्तिवाद हे सर्वच प्रभावी होतं. आतापुरतं तिचं काम झालं होतं, पण मनात अशी शंका होती की या भेटीनं सारंगबद्दलचं मनातलं कुतूहल कमी न होता वाढणारच आहे. पण आता तिला विचाराला वेळ हवा होता. मेळाव्याचा पहिला भाग संपताच संधी साधून ती नृत्य महालाबाहेर पडली आणि एका अगदी वेगळ्याच वाटेनं निघून पार्कमध्ये आणि मग महालात परतली. या अनुभवानं आपल्या आयुष्याला एक नवीच मिती जोडली गेल्याची शिरीला जाणीव झाली. कट प्रतिकटांचं, हेव्या दाव्यांचं जे अनेक अंतस्थ प्रवाह तिला आजवर जाणवत आले होते, त्यांचा सत्ता स्पर्धेच्या या रस्सीखेचीत तिला काहीतरी संदर्भ लावता येऊ लागला. डोळे उघडे ठेवून वावरताना सारंगचा धोका यापूर्वीच जाणवला होता हे तिला आता समजलं. आणि त्याबरोबरच तिच्या कालच्या लहानशा भेटीला धोकादायक साहसाची एक नवी आकर्षक झालर आली. कालच्या मेळाव्याला ती आलेली महालातल्या अनेकांनी पाहिलं असेल. तिला खात्री होती की पुढच्या मेळाव्याची सूचना तिला मिळणार होती. ती त्याही मेळाव्याला जाणार होती. पुढचं पुढे. यावेळी वर्तिक येईलच याची खात्री नव्हती. व्यक्तीचा थोडासाही संशय आला तरी सुरक्षा दल त्याचे कसे आतोनात हाल करतात याच्या भीषण कथा सर्वश्रुत होत्या. वर्तिक दिसला नाही तर दुसरा कोणीतरी, पण शिरी गेल्या वाचून राहणार नव्हते. यावेळी तिनं वाहन ठेवण्याची जागा बदलली. मेळाव्याच्या ठिकाणी जाण्याचा मार्गही काळजीनं निवडला. मेळाव्याची वेळ होत आली तरी तिला ओळखीचा कोणी माणूस दिसेना. तिनं स्वतःशीच एक क्षणभर विचार केला आणि मग एक मोठं धाडशी पाऊल टाकलं. ती सरळ त्या स्थानाकडे निघाली. वाटेत कोणी अडवलं तर वर्तिकचं नाव सांगण्याचा तिचा विचार होता. रस्त्यावरून जाताना अनेकांच्या तिच्यावरच्या नजरा तिला जाणवत होत्या, पण प्रत्यक्ष मेळाव्याचं ठिकाण आलं तरी तिला कोणी हटकलं नाही. आणि हे तिला खटकलं. त्यांची देखरेख खासच इतकी कच्ची नसणार, तेव्हा त्यांनी तिला मुद्दाम येथपर्यंत येऊ दिलं होतं. ती जास्तच सावध झाली. हाही मेळावा मागचीच पुनरावृत्ती. वर्तुळ 16 आणि 17 दोन्हींची सभासद संख्या पूर्ण झाल्याची चांगली बातमी सारंगनं दिली. वर्तुळ 18ची नोंदणी सुरू झाली होती. 2 वरच्या श्रेणीचे कार्यकर्ते गेल्या आठवड्यात बेपत्ता झाल्याची ही बातमी सारंगनं गंभीर आवाजात सांगितलं. त्यावर टीकेची आवश्यकता नव्हती. त्यानं पुन्हा एकदा सर्वांना शांत राहण्याचा, अविचार न करण्याचा, धीर धरण्याचा इशारा दिला. त्यांच्या आणि अखिल मानवजातीच्या सुटकेचा क्षण आता काही फार दूर नव्हता. मेळावा संपला तेव्हा शिरीची जराशी निराशाच झाली. इतकी यातायात करून ती आली होती, पण तिला काहीच नवी माहिती मिळाली नव्हती. वर्तुळात कशाचं वर्तुळ त्यांचं त्यांनाच माहीत. नोंदणी करण्याचा साहसी विचार क्षणभरच तिच्या मनात आला, पण अर्थात
ती इतकी अनभिज्ञ नव्हती. ती परत निघाली. वाटेत एक रस्ता ओलांडण्यासाठी ती बाजूला थांबली. तिला एकदम चक्कर आल्यासारखं वाटलं. आधारासाठी ती आणखी कडेला होत असतानाच तिला शुद्ध हरपल्यासारखी वाटली. पण 1-2 सेकंदातच ती परत भानावर आली. डोक्यात विलक्षण कलकलाट होत होता. गर्दीत वावरायची तिला अजिबात सवय नव्हती. त्याचाच हा परिणाम असला पाहिजे. शक्य तितक्या जवळच्या मार्गानं ती वाहनापाशी परतली आणि तिथून सरळ महालात परत आली. रात्रीच्या भोजनानंतर अवकार तिच्या महालात येत असत. दिवसातला हा वेळ प्रथमपासूनच त्यांनी तिच्यासाठी राखून ठेवला होता. गेल्या काही दिवसात ती आजच इतक्या उत्कंठेनं अवकारांची वाट पाहत बसली होती. महालात ते येताच तिनं त्यांच्याकडे बारकाईनं पाहिलं. तिला वाटलं आपण एवढ्यात वडिलांना नीट पाहिलंच नाही. त्यांचा चेहरा किती थकलेला दिसत होता. मात्र तिला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर मोकळं आणि प्रेमाचं हास्य आलं. काय म्हणते शिरी आज? तिच्या केसांवरून हात फिरवत ते म्हणाले. तिथल्याच एका कोचावर बसण्याचा त्यांचा विचार होता, पण त्यांचा हात धरून शिरी त्यांना मागे उडत म्हणाली, बाबा आज इथे नको, आज जरा वेळ गच्चीवर येता का? आत्ता इतक्या थंडीत? चला तर खरे. त्यांना जवळजवळ दाराकडे उडतच ती म्हणाली. दोघांसाठी गरम शाली घेऊन ती निघाली आणि अवकार तिच्या मागोमाग आले. गच्चीवरही पहारेकरी होता. त्याला शिरीनं जिन्याच्या तोंडापाशी थांबण्यास आणि कोणालाही वर न सोडण्यास सांगितलं. अवकार गच्चीच्या एका टोकाला कठड्याला रेलून उभे होते. खाली सूर्यनगरीचा विस्तीर्ण देखावा पसरला होता. राजनगराचा व्यास संपताच सर्वसामान्यांच्या वसाहती होत्या. त्यात असंख्य दिवे चमचमत होते. सिनेमा, नाटकं, तमाशे, जलसे, मद्यगृह, नृत्य महाल, मंदिरं यांच्या जाहिराती सप्तरंगात झगमगत होत्या. आता तो देखावा मोठा आकर्षक दिसत होता, पण त्या भागात आजच जाऊन आलेल्या शिरीला या सोनेरी वरखाखालचा किडलेला सडलेला भाग दिसत होता. अवकार, येथे आपलं संभाषण अगदी खासगी आहे ना? त्यांना तिच्या प्रश्नाचं विलक्षण आश्चर्य वाटलंसं दिसलं. मला तुमच्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे, पण दुसऱ्या कोणाच्याही ते कानावर जायला नको. असं काय पाहता माझ्याकडे? नाही, माझी शिरीच बोलतेय का ते पाहत होतो. कपडे, शर्यती, खेळ, नाटकं याखेरीज काहीही न पाहणारी शिरी. बर रागावू नकोस. हातातलं शक्तिकंकण पाहून त्यांनी त्यावरचे 2 लाल खडे हलवले. सांग, काय खासगी सांगायचंय ते? कोणालाही एक शब्दही समजणार नाही. ठीक आहे, आता सांगा मला अवकार, हा सारंग कोण आहे? साम्राज्याविरुद्ध तो एखाद्या बंडाची तयारी करतोय का? लोकांना क्रांतीसाठी उठाव करायला तो त्यांना संघटित करतोय का? शिरी, तू मला आज आश्चर्याचे धक्केच देतेस की. राजकारणाचा एवढा सखोल अभ्यास केव्हापासून करायला लागलीस तू? जरा वैतागानं एक पाय फरशीवर आपटत शिरी म्हणाली, अवकार, थट्टा नको. तुम्हाला यातली काही माहिती असली तर सांगा. अवकारांचा आवाज गंभीर, जरासा निराशाही झाला. शिरी, सारंग कोण आहे हे मला माहिती आहे. त्याचा काय उपक्रम चाललाय हे मला माहिती आहे. अवकारांची नजर वरच्या काळ्या आकाशाकडे गेली. 20,000 मैल उंचीवरचा प्रचंड आरशांचा उपग्रह एखाद्या तेजस्वी ताऱ्यासारखा चमकत होता. तिथून सूर्य साम्राज्याला शक्तीचा अखंड पुरवठा होत होता. एकेकाळी शास्त्रज्ञांनी पृथ्वीचं नंदनवन करण्याची उमेद बाळगली होती, अवकार म्हणाले. पण त्यांनी मानवी स्वभाव हिशेबात घेतला नव्हता. अरे रवी, दंडेली, सुखलोलुपता हे मानवाचे गुणविशेष आहेत. दुसऱ्याच्या दुःखात माणसाला सुख असतं. लोक आवेशानं नाकारतील, पण परपीडन हाच माणसाचा स्थायी भाव आहे. न्यायी, सर्व समान आदर्श समाजाची स्वप्न पाहणारे अल्पमतात असतात. स्वतः न्यायी असतात ते नेहमी दुर्लक्षित राहतात, उपेक्षिले जातात. न्याय अन्यायाचा विधिनिषेध नसणारे काही स्वार्थी लोक यंत्रणा ताब्यात घेतात. हातावर असलेला स्वर्ग हातावरच राहतो. सूर्य साम्राज्यावरच्या सर्वसामान्यांची परिस्थिती सध्या अशी आहे शिरी. त्यांच्यात काही बुद्धिवंत आहेत, त्यांना समजतं की वास्तविक असं असायला नको. सर्वांना सुखानं राहणं शक्य आहे. हा सारंग असा एक आहे. शिरी, त्याची स्वप्न, ध्येय मला माहिती आहेत. तात्विक पातळीवर मी त्याच्याशी सहमतही होईन, पण व्यावहारिक पातळीवर मला त्याला विरोधच करायला हवा. मी ज्या वर्गाचा प्रतिनिधी आहे त्यांचं हित मला जपलं पाहिजे.
त्यांच्याशी मी द्रोह करू इच्छित नाही. शिरीच्या नजरेला नजर देत अवकार म्हणाले, शिरी, माझी खात्री आहे तू माझ्यावर भ्याडपणाचा आरोप करणार नाहीस. आता सांग, एकाएकी राजकारणात एवढं स्वारस्य का? अवकार, मी सारंगच्या 2 मेळाव्यांना हजर राहिले. असं. अवकारांना आश्चर्याचा व रागाचाही धक्का बसला असला पाहिजे, पण त्यांच्या आवाजात तसूभरही फरक पडला नाही. पुढे, सारंग विलक्षण लोकप्रिय आहे. लोक त्याच्यावर सिद्धासारखी भक्ती करतात. त्याचं तर्कशास्त्र सुसंगत आहे, कार्यक्रम व्यवहारी आहे. मला अशी भीती वाटते की त्यांची क्रांती यशस्वी होणार आहे. थोडक्यात म्हणजे या सारंगनं तुझ्यावर भुरळ पाडली आहे. ते किंचित हसत म्हणाले. हो हो, अशी रागावू नकोस. बर, ते असो. तू या मेळाव्यांना जाताना योग्य ती काळजी घेतली होतीस ना? ही गोष्ट आणखी कोणाला माहिती आहे? काही क्षण शिरी आश्चर्यानं अवकारांकडे पाहत राहिले. अवकार, ती शेवटी म्हणाली, मी तुमच्या शत्रूच्या सभा मेळाव्यांना जाते, त्यांची भलावण करते, त्याचं तुम्हास काहीच नाही. बाळ शिरी, सारंग हा काही माझा व्यक्तिगत शत्रू नाही. तो शासनाचा शत्रू आहे. तुझ्या या साहसाचा उपयोग कोणी स्वार्थी हेतूसाठी करू नये एवढीच माझी इच्छा आहे. आणि त्याच्या मेळाव्याला जाणारी तू काही पहिलीच नागर स्त्री आहेस असं वाटतं? सूर्यनगरातल्या कितीतरी उच्चपदस्थ स्त्रिया या नाविन्याच्या मोहाला बळी पडतात. त्याच्या मेळाव्यांना जातात आणि मग या समाजद्रोहाची भरपूर किंमत मोजतात, त्या किंवा त्यांचे पती. नाही, मी काळजी घेतली होती अवकार. माझा तुझ्या जाण्याला विरोध नाही, पण तू असा अतिरेकी अविचार पुन्हा करू नकोस असा माझा तुला सल्ला आहे. पण अवकार, त्या सारंगच्या वर्तुळांची संख्या वाढतेय. मी अवकार असताना काहीही होणार नाही याची मला खात्री आहे. माझ्यानंतर मग नव्या अवकाराची ती जबाबदारी होईल, नाही? कोणताही प्रत्यक्ष उच्चार न करता अवकारांनी सूर्यालबद्दलचं आपलं मत स्पष्ट केलं होतं. महालात खाली येताना शिरी स्वतःशी विचार करत होती. अवकार तिच्या कल्पनेपेक्षा फारच जास्त सावध होते. सूर्य साम्राज्याच्या परिस्थितीची त्यांना पूर्ण कल्पना होती. आपण मोठमोठी कारस्थानं रचत आहोत, अवकारांची सत्ता हलके हलके हातात घेत आहोत असा सूर्यालचा समज होता. पण सूर्याल हाच अवकारांच्या गूढ खेळातलं एखादं बाहुलं असेल. आपली संपूर्ण अपरिपक्वता तिला या क्षणी प्रकर्षानं जाणवली. प्रकरण 6. अवकारांकडून आल्यावर सर्व गोष्टींवर शिरी विचार करत होती. सारंगच्या मेळाव्याला दिलेल्या भेटी तिनं अगदी गुप्त राखल्या होत्या, याचं तिला आता केवढं समाधान वाटलं. सूर्यालनं त्या माहितीचा कसा उपयोग करून घेतला असता सांगता येत नव्हतं. आता यापुढे त्या मेळाव्यांना जायची आवश्यकता नव्हती. अवकारांशी जे बोलणं झालं होतं त्यावरून तर तिला अशी शंका येत होती की अवकार आणि सारंग या दोघांची प्रत्यक्ष वा प्रतिनिधीमार्फत गाठभेट झाली असावी आणि दोघात असा एखादा अलिखित करार झाला असावा, म्हणून अवकार इतके निर्धास्त होते. पण त्यांची कन्या सारंगच्या मेळाव्यांना जाते ही गोष्ट लोकांना मान्य झाली नसती. स्वतःची खात्री करून घेण्यासाठी तिनं वर्तिकला बोलावणं पाठवलं. बोलवायला गेलेला चाकर वर्तिक सापडत नाही असा निरोप घेऊन आला. शिरीनं जेव्हा काळजीपूर्वक चौकशी केली तेव्हा तिला समजलं की वर्तिक गेले 3 दिवस कामावरच येत नव्हता. तो कुठे गेलाय या संबंधात कोणासच माहीत नव्हता. तिच्या नोकरांच्या बाबतीत सहसा असा कामचुकारपणा किंवा हलगर्जीपणा होत नसे. तिला वर्तिकच्या गैरहजेरीचं नवल वाटलं. रात्रीच्या वेळी रोजच्या शिरस्त्याप्रमाणे अवकार तिच्या भेटीसाठी येऊन गेले. दिवसाच्या समारंभाचा दोघांच्या संभाषणात अगदी नाममात्र उल्लेख आला तेवढाच काय तो. अवकार नेहमीच सावध असायचे. शिरीही एवढ्या एवढ्यातच स्वतःचे शब्द विचार करून मोठ्यानं उच्चारायला शिकले होते. तेव्हा त्यांचं संभाषण बहुतेक औपचारिकच होतं. अवकार गेल्यानंतर शिरी काही वेळ पलंगावर पडून होती, पण दिवसभराच्या प्रसंगांनी मन इतकं उत्तेजित झालेलं होतं की झोपेचा केवळ विचारही अशक्य होता. शेवटी कंटाळून ती बाहेरच्या सज्जात आली. तिच्या पायाखाली सर्व सूर्यनगर पसरलं होतं. निद्रिस्त नगराचा देखावा मोठा शांत दिसत होता, पण तिला आता माहीत झालं होतं ही शांतता फसवी आहे. सर्वत्र असमाधानाचा, द्वेषाचा अग्नी धुमसतोय. क्रांतीसाठी सज्ज झालेले तरुण गुप्त ठिकाणी भेटून कार्यक्रम आखत आहेत आणि आता या सर्वांचं सूत्रचालन करणारा सारंग हजर झालाय.
बडका उडाला की आजच्या व्यवस्थेची नाव निशाणी सुद्धा राहणार नव्हती. एखाद्या सामान्य माणसाचं आयुष्य जगण्याची तिच्यावर वेळ येणार होती. मालक, चाकर, गुलाम हा भेद नाहीसा होणार होता. शिरीला ती कल्पना एकदम अप्रिय वाटू लागली. तिचं आताचं आयुष्य एकदम आकर्षक वाटू लागलं. सावकारांच्या स्वभावाची एक बाजू तरी तिला या क्षणी स्वानुभवानं समजली आणि असं म्हटलं जात होतं की सारंग त्यांच्यातल्याच एका नागरी वंशातला होता. त्यानं स्वखुशीनं हे आयुष्य निवडलं होतं तर वनवास, अज्ञातवास, हाल अपेष्टा भटकंती त्याचं रहस्य आणखीच वाढल्यासारखं वाटलं. काहीतरी वाचावं किंवा टेलिव्हिजन पाहावं अशा विचारानं ती परत आत आली आणि दारातच खिजून उभी राहिली. अंधारलेल्या खोलीतून एक हलकासा पण स्पष्ट आवाज तिच्यापर्यंत पोहोचला होता. शिरी, सावकाश खोलीत ये. आरडाओरडा करू नकोस, मी सारंग आहे. शिरीचा छातीत रुकलेला श्वास आता सावकाश बाहेर पडला. ती अजिबात न अडखळणाऱ्या पावलांनी खोलीत आली. मागाहून तिला या गोष्टीचं नवल वाटलं की तिला काडी इतकी ही भीती वाटली नाही. पण ती जशी खोलीत आणि सारंगच्या जवळ आली तशी तिच्या छातीत एक वेगळीच धडधड होऊ लागली. त्यानं केवढा मोठा धोका पत्करला होता. सारंग, तू इथे कशासाठी आलास? ती शेवटी पुटपुटली. तो तिच्याकडे किंचितसा वळला, पण त्याचा संपूर्ण देह अजून अंधारातच होता. त्याचा एक हात सावकाश खाली आला. तिच्यावर शस्त्र रोखलं असलं तर ते त्यानं खाली घेतलं होतं. तो त्याच हलक्या आवाजात म्हणाला, मी तोच प्रश्न तुला विचारायला आलो होतो. माझ्या 2 मेळाव्यांना तू हजर राहिली होतीस का? शिरी आपलं आश्चर्य लपवू शकली नाही. सारंग किंचित हसून म्हणाला, दचकलीशी. तुला काय वाटलं, आमची संघटना इतकी शिथिल आहे की कोणालाही आत प्रवेश मिळावा? महत्त्वाच्या स्थानावरच्या लोकांच्या प्रतिमा तुमच्यापाशी आहेत तशा आमच्यापाशीही आहेत. आणि तरीही तुम्ही मला परत जाऊ दिलं. मी सुरक्षा दलातर्फे हेरगिरी करायला आली असण्याची शक्यता नव्हती का? नाही, आम्ही तुझी पाहणी केली आणि मगच तुला सोडला. तुझ्या मनात आमच्याबद्दल कोणताही पूर्वग्रह नव्हता. असली तर थोडीशी सहानुभूतीच होती. यापेक्षाही महत्त्वाचं, तू कोणाचे हस्तक म्हणून आली नव्हतीस आणि कोणीही तुला पढवून पाठवलं नव्हतं. तू कोणालाही भेटीचा अहवाल सादर करणार नव्हतीस. तू स्वतंत्रपणे आली होतीस म्हणून सुखरूपपणे परत येऊ शकलीस. नाहीतर तुला काहीतरी अपघात झाला असता. त्यांनी तिची तपासणी केली हे शब्द शिरीला विलक्षण झोंबले होते. वैयक्तिक आयुष्याची ही जाहीर चिरफाड तिला असह्य झाली, पण तिचा रागही फार काळ टिकला नाही. या नव्या डावातले नवे नियम तिला स्वीकारणं भाग होतं. ती एक सामान्य स्त्री म्हणून गेली होती, अवकारांची कन्या म्हणून नाही. तिला इतरांइतकंच हक्क आणि स्वातंत्र्य होतं. जास्त नाही आणि कमी नाही. पण तपासणी? मग लागलीच तिला रस्त्याच्या कडेला आलेली क्षणभराची चक्कर आठवली. ती नैसर्गिक नव्हती आणि क्षणभर टिकली नव्हती. त्यांनीच तिला काही वेळ भूल दिली होती आणि तिची संपूर्ण मानसिक तपासणी केली होती. मी तुझ्या संबंधात ऐकलं होतं आणि मेळाव्याची सूचना अवचितपणे माझ्या नजरेस पडली. ठराविक चाकोरीतल्या आयुष्याचा कंटाळा आला होता. काहीतरी नवीन अनुभवण्याची इच्छा होती आणि तुझ्या संबंधात कुतूहलही होतं. म्हणून मी तुझ्या 2 मेळाव्यांना हजर राहिले. माझा तुझ्या शब्दांवर विश्वास आहे. आणि तुझं काय मत झालं आमच्याबद्दल? तुमची संघटना कार्यक्षम आहे. तत्वे उच्च आणि न्याय्य आहेत. तुमचं आचरण प्रामाणिक आहे. सर्वसामान्यांचा तुमच्यावर विश्वास आहे. सर्वांचा तुम्हाला पाठिंबा आहे. तुमच्या कार्यक्रमाला यश येण्याचा संभव दृष्टीआड करता येत नाही. पण तुझ्या मनात शंका आहे. हो, कारण तुमचा संघर्ष सध्याच्या अवकारांशी होणार नाही, सूर्यालशी होणार आहे. सूर्याल हा फार वेगळा माणूस आहे असा तुम्हाला अनुभव येईल. अवकार त्यांच्या स्थानाशी प्रामाणिक तरी आहेत. ते काही एका वर्गाचं प्रतिनिधित्व करतात. सूर्याल हा कोणाचाही प्रतिनिधी नाही. तो संपूर्ण स्वार्थी आहे. राज्य हे त्याचं एकमेव ध्येय आहे. त्यासाठी तो कोणतीही किंमत देईल. त्याला कशाचाही विधी निषेध नाही. त्याच्याशी सन्मान्य झगडा होऊच शकणार नाही. तुम्हाला व पर्यायानं सूर्य साम्राज्याला फार फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे. तू म्हणतेस ते खरं आहे. कदाचित आधी सूर्यालचाच बंदोबस्त करावा लागणार आहे. तुझी काही मदत होण्यासारखी नाही का?
त्याच्या धीटपणानं तिचा श्वास हिरावून घेतला आणि त्याच्या मनातली गर्भित उपेक्षा तिला विलक्षण झोंबली. पण मग तिला वाटलं, मनात आणलं असतं तर तोही आपल्यासारखं चैनीचं ऐशारामाचं आयुष्य उपभोगू शकला असता. ते लाथाडून तो या संघर्षात पडला होता. तिची उपेक्षा करण्याचा अधिकार कोणाला असला तर तो या सारंगलाच आहे. तुझ्याविषयी नाना तऱ्हेच्या गोष्टी कानावर येतात. खरी हकीकत काय आहे ते तरी सांग, शिरी शेवटी म्हणाली. सारंगच्या तोंडून एका उद्विग्न कडवट हास्याचा उद्गार निघाला. काही लोक मला वर्गद्रोही म्हणतात, काही विदूषक म्हणतात, काही भ्रमिष्ट म्हणतात. तू काय म्हणणार आहेस मला माहीत नाही, तरी ऐक. वाहनाला अपघात होऊन मी खाली पडलो हे तू ऐकलंच असशील. मी हातात शक्ती कंकण कधीच वापरत नसे. जे हातात दिसत असे ती एक नक्कल होती. कंकण मला हातकडीसारखं वाटायचं. असं वाटायचं की आपल्या गळ्याभोवती एक पट्टा आहे आणि त्याची साखळी कोणाच्या तरी हाती आहे. तुला माहिती आहे का, या शक्ती कंकणातून विजेचा धक्का देऊन कंकण वापरणाऱ्याला बेशुद्ध करता येतं. हे एक दुधारी शस्त्र आहे शिरी, आणि मला डोक्यावरची ही सततची टांगती तलवार नको होती. आणि माझ्या वाहनाला अपघात झाला, पण तो मी मुद्दाम केला. केंद्राशी संपर्क न ठेवण्याची पद्धत मी सुरू केली आणि अशाच एका संधीचा फायदा घेऊन वाहनातून उडी घेतली आणि वाहन खाली कोसळू दिलं. तरीच तुझा काही मागमूसही त्यांना लागला नाही. शिरी, आणखी एक गुपित तुला सांगतो. माझे वडील जरी अवकारांच्या निकट सहकार्यांपैकी होते तरी माझी आई गुलाम होते. वडिलांनी तिच्या हट्टाखातर मला कितीतरी वेळा चोरून सूर्यनगराबाहेर तिच्या घरी पाठवलंय. अर्थात त्यांनी ही गोष्ट फार फार गुप्त ठेवली होती. तूच आज प्रथम ती ऐकतेस. आणि शिरी, समाज व्यवस्थेत मी प्रथमपासूनच रमलो नाही. एक योगायोग म्हणून मी असा ऐश्वर्यात वाढलो. माझ्या आईची इतर मुलं दैन्यात गुलामगिरीत खितपत आहेत. मीही खरा त्यांच्यातच पडायचा. मी सूर्यनगरात एक बुरखा घेऊन वावरत होतो आणि माझ्या पूर्वग्रह दूषित नजरेला सर्वच विकृत कृत्रिम असं दिसत होतं. पण वाटलं अगदी बालपणापासून माझ्या मनात ही बंडाची भावना जन्मास आली असली पाहिजे. या बाणगुळांच्या संस्कृतीचा नाश करण्याची ती महत्वाकांक्षा होती. सारंग काही क्षण गप्प बसला. शिरी, या अप्रगल्भ मनाच्या उसळत्या उर्मी होत्या. माझं वय जसं वाढलं तसा माझा दृष्टिकोन बदलला. वैयक्तिकरित्या कोणीही दोषी नाही हे मला समजलं. तुम्ही लोक ज्या परिस्थितीत जन्माला आलात, वाढलात, त्याच परिस्थितीचे तुम्ही गुलाम होता. मधमाशी मधावर जगते याचा दोष तिच्याकडे नाही, उत्क्रांती तत्वाकडे. पण ही समाज व्यवस्था उलथून पाडण्याचा माझा निर्धार तसूभरही कमी झाला नाही. तुमच्या गोटात मला अनायासे प्रवेश मिळाला होता. तुमची सर्व शस्त्रं मी अभ्यासली आहेत. वाहन, संदेशन, नियोजन, संकलन, अस्त्रविद्या, सर्व काही. आणि माझी तयारी पुरेशी झाली असं मला वाटलं तेव्हा मी या अपघाताचं नाटक उभं करून इथून नाहीसा झालो. सारंग, तुझ्या संघटनेची रहस्य मला समजून घ्यायची आतोनात उत्सुकता आहे. पण मी तुला काही विचारणार नाही. मला जितकी कमी माहिती असेल तितकं चांगलं. मला वाटतं की तू यशस्वी होणार आहेस. आता एक विचारते, तुझा प्रवेश इतक्या आतवर होऊ शकलाच कसा? तू विचारतेस? तुमच्या चाकर गुलामांपैकी अनेक आमचे सभासद आहेत. येताना एकाचं सहाय्य झालं, जाताना वर्तिकची मदत होणार आहे. असं म्हणजे वर्तिक तुझ्या कामावर होता तर त्याचा गेले 3 दिवस पत्ता नाही. वर्तिकचा पत्ता नाही? सारंग एकदम निश्चल झाला. नक्की माहिती आहे? तुझ्याच एखाद्या कामासाठी गेला नाही ना? नाही, त्यानं मला मेळाव्याला येताना ओळखलं असणार. त्याला विचारून माझी खात्री करून घ्यायची होती, पण तो मला भेटलाच नाही आहे. मला हे आवडत नाही. पण तू आता परत कसं जाणार? शिरीच्या आवाजात नकळत काळजी आली. ते मी पाहतो, तू काळजी करू नकोस. आणि मला आज रात्री पाहिलंस हे पार विसरून जा. सारंग, ती आवेगानं पुढे होऊन म्हणाली. पण तो थांबून मागे वळताच तिला शब्द सुचेनात. ती कशीबशी एवढंच म्हणाली, सारंग, सांभाळून जा. तो तिच्याकडे वळला, तिच्या जवळ आला. प्रथमच त्याचा चेहरा पूर्ण प्रकाशात आला. त्याचे केस कुरळे होते, लांब वाढवलेले होते. त्याची महिरप उभ्या चेहऱ्याला शोभत होती. डोळे किंचित तिरके होते. गुलामाईचा वारसा, पण विलक्षण पाणीदार होते. चेहरा दृढनिश्चयी, विश्वासपूर्ण वाटत होता. आजवर कोणाच्याही नजरेला नजर लावून पाहणारी शिरी आता मात्र मान खाली घेऊन उभी राहिली. सांभाळून जाईन शिरी, तुझ्यासाठी.
त्यानं तिच्या गालांना बोटांचा एक अगदी हलका स्पर्श केला आणि मग तो झपाट्यानं महालातून निघून गेला. सारंग गेला खरा, पण शिरीला काही केल्या चैन पडेना. तो सुखरूपपणे परत जाईल का नाही याची तिला काळजी वाटत होती. प्रश्न राजकीय किंवा तात्विक पातळीवर राहिला नव्हता, वैयक्तिक पातळीवर आला होता. सारंग सुरक्षितपणे परत जातो का नाही या विचारानं ती विलक्षण अस्वस्थ झाली होती. दुसऱ्यासाठी जीवाची घालमेल होण्याची तिची ही पहिलीच वेळ होती. वर्तिकच्या गैरहजेरीनंच तिचं मन सरकलं होतं. सारंगची सुरक्षितता त्यानंतर समजायला दुसरा कोणताही मार्ग नव्हता. ही अशी वेळ आली होती की तिच्या हातची सर्व सत्ता निरुपयोगी होती. एखाद्या सामान्य माणसासारखी ती असहाय्य आणि हतबल होऊन केवळ सिद्धांचाच धावा करू शकत होती. त्यांचीच करुणा भाकत होती. ही आयुष्यातली पहिलीच वेळ होती की जेव्हा तिला पुढे काय होणार आहे याची शाश्वती नव्हती. भवितव्य तिच्या हाती नव्हतं. घटना तिच्या मर्जीची सुखदुःखाची फिकीर करत नव्हत्या. शेवटी ती पलंगावर पडली खरी, पण सारी रात्र तळमळून काढण्यासाठीच.